हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। जायकवाडीमुळे मराठवाड्याची चिंता वाढली आहे। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 4.13% आलाय, तर धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे। जायकवाडीत 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठा 27.65% होता। यंदा 4% पाणीसाठा आल्यानं सध्या चिंता व्यक्त केली जाते। धरणात 117 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। जायकवाडी धरणाची पाणी पातळी चिंताजनक असल्यानं आता सध्या संपूर्ण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली असतानाच पाऊस पडण्याची अतिशय एक महत्त्वाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवला जातोय। पाऊस पडण्याची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, जायकवाडीमुळे मराठवाड्याची चिंता वाढली आहे, कारण पाऊस जरी पडत असला तरी पण पुरेसा पाऊस पडत नाहीये। वर्षा नक्कीच मराठवाड्यात यंदा जे आहे तर अपेक्षित असा पाऊसच झालेला नाहीये। सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या होत्या। मात्र त्यानंतर सतत पावसाची दांडी जी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यात रिमझिम पाऊस होतोय, त्यामुळे याचा परिणाम जे आहे तर धरण साठ्यावर होत नाहीये। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 4.13% पाणीसाठा आहे। जुलै महिना संपत आलेला आहे, अजून फक्त एक पावसाचा उरलेला आहे। असं असताना जर जायकवाडी धरणात आणखी पाणी साठा वाढला नाही तर मराठवाड्याची चिंता वाढू शकते, कारण जायकवाडी धरणावर संभाजीनगर असेल, जालना असेल आणि संभाजीनगर मधील एमआयडीसी याचा सगळं पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे जायकवाडी धरणात आपण जर गेल्या वर्षी बघितलं तर 26% एवढा पाणीसाठा आजच्या दिवशी होता, मात्र आता फक्त 4.13% पाणीसाठा आहे। हा पाणीसाठा फक्त 2 महिने पुरेल अशी शक्यता जी आहे तर संबंधित प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे आता जायकवाडीच्या क्षेत्रात किंवा जायकवाडी मराठवाड्यात आता जोरदार पावसाची अपेक्षा आहे। त्यामुळे आता जर हा पाऊस झाला तर मराठवाड्याची चिंता संपू शकते, अन्यथा मराठवाड्याला पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो। निश्चितच मोहसिन, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।